जर कुठल्या प्रकारची दादागिरी केली गेली तर ती सहन केली जाणार नाही। राजकारण गट तट विसरून 3.5 शक्तिपीठांचे महाराष्ट्रातील एकमेव वसतिस्थान असलेल्या कोल्हार भगवतीपूर येथे श्री भगवती माता यात्रा नियोजन बैठक भक्तिमय वातावरणात संपन्न। कोल्हार भगवतीपूर येथील तुळजापूरची भवानी माता, माहूरची रेणुका माता, कोल्हार भगवतीपूरची भगवती माता आणि वणीची सप्तशृंगी माता अशा 3.5 शक्तिपीठांचं एकत्रित आणि दिव्य वास्तव्य लाभलेल्या पवित्र भूमीत ग्रामदैवत श्री भगवती मातेच्या यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर यात्रा कमिटी आणि कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टच्या वतीने भगवती देवी मंदिरात यात्रा नियोजन व आढावा बैठक अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाच्या वातावरणात पार पडली। आगामी पौष पौर्णिमा दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या श्री भगवती माता यात्रेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली होती। या बैठकीत सर्वप्रथम मागील वर्षाच्या यात्रा उत्सवाचा जमा खर्चाचा सविस्तर आणि पारदर्शक आढावा सर्व ग्रामस्थांसमोर मांडण्यात आला। त्यानंतर यावर्षी यात्रेमध्ये होणाऱ्या विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि करमणुकीच्या कार्यक्रमांची सविस्तर रूपरेषा उपस्थितांना सांगण्यात आली। यावेळी माहिती देताना सांगण्यात आलं की यंदाच्या श्री भगवती माता यात्रेमध्ये यात्रेतील दुकाने तब्बल 11 दिवस चालणार असून भाविकांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। यात्रा उत्सवात आई श्री भगवती मातेची सवाद्य पालखी मिरवणूक ही 2 जानेवारी रोजी सायंकाळी मंदिरापासून अत्यंत भक्तिभावाच्या आणि आनंदी वातावरणात काढण्यात येणार आहे। यात्रेच्या दुसऱ्या दिवशी 3 जानेवारी रोजी सकाळी लोककलावंतांच्या हजेऱ्या, दुपारी न्यू इंग्लिश स्कूल कोल्हार बुद्रुक येथे कुस्ती हगामा, तर 4 जानेवारी रोजी दुपारी कोल्हार येथे बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं आहे। याशिवाय यात्रेमध्ये करमणुकीचा भाग म्हणून लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम, मोठे पाळणे तसेच विविध करमणुकीचे उपक्रम भाविकांसाठी ठेवण्यात आले आहेत। यावेळी बोलताना ॲडव्होकेट सुरेंद्र पाटील खर्डे यांनी सर्व ग्रामस्थांना आवाहन केले की सर्वांनी स्वतःहून यात्रेमध्ये सहभाग घ्यावा आणि एकत्र येऊन आई भगवती मातेच्या यात्रेची शोभा वाढवावी। तसेच ही यात्रा राजकारण विरहित, शांततेत आणि भक्तिभावात पार पाडण्याचा निर्धार सर्व ग्रामस्थांनी करावा असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले। यात्रेमध्ये कोणत्याही प्रकारच्या विघ्नसंतोषी किंवा खोडसाळ प्रवृत्तींना थारा दिला जाणार नसून आई भगवती मातेच्या यात्रेचं पावित्र्य नाव खराब करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कोल्हारचे ग्रामस्थ योग्य तो धडा शिकवतील असा इशाराही यावेळी देण्यात आलाय। एकूणच भक्तिमय, आनंदी, शांततेच्या आणि एकोप्याच्या वातावरणात श्री भगवती माता यात्रा नियोजन व आढावा बैठक यशस्वीरित्या पार पडली। या बैठकीस कोल्हार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे अध्यक्ष सयाजीराव रघुनाथ खर्डे, उपाध्यक्ष साहेबराव दळे, ॲडव्होकेट सुरेंद्र पाटील खर्डे, सरचिटणीस संपतराव कापसे, विश्वस्त विजय निबे, संभाजी देवकर, वसंतराव खर्डे, सुजित राऊत, पंढरीनाथ खर्डे, सरपंच प्रकाश खर्डे, रावसाहेब कमळाजी खर्डे, ऋषिकेश खांदे, गोरख खर्डे, अशोक खर्डे, बाबासाहेब दळे, भाऊसाहेब जाधव, बाळासाहेब खर्डे, दिलीप बोरुडे, नानासाहेब कडसकर, श्याम लोखंडे, शरद खर्डे, राजेंद्र राऊत, अक्षय मोरे, केतन लोळगे, वसंतराव मोरे, तबाजी लोखंडे, गणेश गागरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रवरानगरी वार्तासाठी अरुण बोरुडे। भगवतीपूर येथे भगवती माता मंदिरामध्ये 2026 मध्ये होणाऱ्या यात्रा महोत्सवासाठी कोलार आणि भगवतीपूर ग्रामस्थांची मीटिंग या ठिकाणी आयोजित केली गेली होती। यामध्ये प्रामुख्याने कोलार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे सर्व विश्वस्त, कोलार भगवतीपूरचे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी या सभेसाठी हजर होते आणि 2026 2 तारखेला होणाऱ्या देवीच्या यात्रेसाठी यामध्ये सखोल चर्चा करण्यात आली आणि काही निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने पारंपरिक ही यात्रा 1.25 महिन्याची यात्रा भरायची, 5 मंगळवार या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरे व्हायचे। अनेक भाविक भक्त 5 मंगळवार देवीची उपासना करून देवीला साडी चोळी आणि नैवेद्य दाखवत असे। परंतु गेल्या अनेक वर्षापासून यात्रेचं स्वरूप थोडंसं कमी होत चाललं आणि पूर्वीच्या काळी लोकांना खरेदीसाठी फारसं मार्केट उपलब्ध नव्हतं। आज
गावोगावी मोठे मोठे दुकानं मॉल झाले, त्यामुळं कोलारमध्ये यात्रेमध्ये जी होणारी खरेदी होती ती सुद्धा आता फार कमी प्रमाणात व्हायला लागली. आणि त्यामुळं अनेक वर्षाची ग्रामस्थांची मागणी होती की 6 महिन्याचा हा जो कालावधी यात्रेचा हा कमी करण्यात यावा. आणि त्या दृष्टिकोनातून आज साधक बाधक चर्चा झाली, सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये निर्णय झाला. यात्रा ही 6 महिन्याचीच राहील. म्हणजे देवीची पूजा अर्चना, 5 मंगळवार हे सगळे जे होणारे विधी नैवेद्य हे सगळं 6 महिन्यासाठीच राहील. परंतु यात्रेनिमित्त येणारे जे दुकानं मग त्यामध्ये कटलरीच्या असतील किंवा खेळण्यांच्या असतील किंवा ज्या खानपानाच्या वस्तू भेळ भत्ता हे जे दुकानं 6 महिना राहायचे, तर त्याचा कालावधी कमी करून 11 दिवसासाठी त्या दुकानांना यापुढं परवानगी देण्यात येईल. 11 दिवस दुकानं त्या ठिकाणी राहतील आणि 11 दिवसानंतर दुकानदारांना सदरची जागा खाली करावी लागेल, असा एकमुखी निर्णय सगळ्यांचा झालेला आहे. कोलार भगवतीपूरचा यात्रा महोत्सव हा महाराष्ट्रामध्ये गाजलेला यात्रा महोत्सव आहे आणि त्या अनुषंगाने दरवर्षी जे जे काय कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात, तर ते यावर्षी त्याच प्रमाणामध्ये तसेच कार्यक्रम यावर्षीच्या यात्रा महोत्सवामध्ये होणार आहेत. 2 तारखेला संध्याकाळी 6 वाजता छबिना म्हणजे पालखी मिरवणूक देवीची या ठिकाणी निघेल. 3 तारखेला सकाळी हजेऱ्या जे स्थानिक कलाकार त्याचबरोबर बाहेरून येणारे कलाकार भगवती देवी मंदिराच्या प्रांगणामध्ये हजेऱ्या देतील. 3 तारखेला दुपारी 2 वाजता रयत शिक्षण संस्थेच्या ग्राउंडवरती हायस्कूलमध्ये कुस्त्यांचा हंगामा आयोजित केला जाईल व 4 तारखेला लोणी रोडला थेटे पाटील यांच्या शेतामध्ये बैलगाडा शर्यत त्या ठिकाणी आयोजित केली जाईल, अशी चर्चा ठरलेलं आहे. त्याचबरोबर सालाबादप्रमाणे जे जे काही पारंपरिक वाद्य, सनई ताफा, बँड पथक हे सर्व बोलवले जातील. शोभेचे दारूकाम या ठिकाणी केलं जाईल. तसेच एक तमाशासुद्धा या ठिकाणी ग्रामस्थांची सगळ्यांची मागणी होती की एक तमाशाचा कार्यक्रम या ठिकाणी व्हावा. त्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्न केले जातील. एक तमाशाचं फड या ठिकाणी बोलवला जाईल आणि रहाटगाडगे किंवा बाकीचे जे काय खेळ असतात ते त्या ठिकाणी यावेत अशी सगळ्यांची मागणी आहे. तर कोलार भगवतीपूरचेच काही ग्रामस्थ जाऊन आज लोणीची यात्रा सुरू आहे त्या ठिकाणी राट पाळण्यावाले लोक आलेले आहेत. त्यांची भेट घेऊन त्यांना विनंती करणार आहे की तुम्ही आमच्याकडे यावेत. या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या कोलार भगवतीपूरच्या ग्रामस्थांना विशेष करून तरुणांना आव्हान करू इच्छितो की हे जे राट पाळण्यावाले किंवा इतर खेळ घेऊन येणारे लोक असतात ते कोलारमध्ये येण्यास थोडंसं नापसंती दाखवतात. कारण या ठिकाणी मागच्या वर्षीसुद्धा त्यांना एका ठिकाणी मारहाण करण्यात आली, दादागिरीचे प्रकार आपल्याकडे झाले, तमाशा सुरू असताना त्या ठिकाणी धिंगाणा करण्यात आला. हे सगळे प्रकार सातत्याने कोलारमध्ये भगवतीपूरमध्ये होत असल्याने आपल्या जत्रेचं महत्त्व कमी झालं. बाहेरचे कलाकार कोलारमध्ये यायला नको म्हणायला लागले. तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो सगळ्या तरुणांना की आपली जत्रेची शोभा कशी वाढेल, आपल्या जत्रेला गालबोट लागणार नाही, आपल्या दोन्ही गावाचं नाव बदनाम होणार नाही, कोलार भगवतीपूर किंवा भगवती मातेचं महत्त्व कमी होणार नाही, अशी वागणूक आपल्या सगळ्यांकडून आम्हाला अपेक्षित आहे. आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी सहकार्य करावं. म्हणजे ही यात्रा जी कमी होत चाललेली आहे, येणाऱ्या काळामध्ये मोठ्या स्वरूपात मोठं स्वरूप या यात्रेला प्राप्त होईल. त्या दृष्टिकोनातून सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे. तशी दरवर्षी यात्रा शांततेत पार पडते, यावर्षीसुद्धा ती शांततेत पार पडेल अशी आम्हाला सर्वांना खात्री आहे आणि तसं आव्हान आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. आजच्या या मिटिंगला कोलार भगवतीपूर देवालय ट्रस्टचे अध्यक्ष भास्करदादा खर्डे, उपाध्यक्ष सावराव पाटील दळे, विश्वस्त, इतर विश्वस्त आणि माजी आजी सर्व पदाधिकारी, मोठ्या संख्येने तरुण युवक या ठिकाणी उपस्थित होते. सगळ्यांचं एकच म्हणणं आलं की छबिना मिरवणुकीला सुद्धा मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांनी सहभागी झालं पाहिजे. कारण मिरवणूक सुरू होत्यावेळी गर्दी असते आणि एक अर्धा पाऊण तासानंतर पालखी मिरवणुकीला सुद्धा ग्रामस्थ थांबत नाही. तर या सगळ्यांना आव्हान आहे की आपण सुद्धा मोठ्या संख्येने या मिरवणुकीमध्ये थांबावं. वर्गणीचा जो प्रश्न आहे तर मध्ये आपण जाहीर केलं होतं की वर्गणी आता गावात कुठली होणार नाही, पण अपवाद यात्रा आणि नवरात्र महोत्सव या 2 वर्गण्या आपल्याला कराव्या लागतील. त्याच्यातही कंपल्शन कोणाला नसणार आहे, ऐच्छिक ती वर्गणी असणार आहे. आज वर्गणीचा नारळसुद्धा फोडण्यात आला आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी
उपस्थित ग्रामस्थांनी वर्गणीसुद्धा दिलेली आहे. तर आपल्या सर्वांना विनंती की येणाऱ्या 2 तारखेच्या यात्रा महोत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं. तरुणांना विनंती की सहकार्य करावं, वादविवाद होणार नाहीत, यात्रा सुरळीत आणि शांततेत पार पडेल अशी आपल्या सगळ्यांना विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक विशेष सूचना, कोलार आणि भगवतीपूर आणि परिसरातील जे टवाळखोर आहेत किंवा जे या यात्रा महोत्सवामध्ये किंवा इतर स्थानिक महोत्सवांमध्ये विघ्न आणण्याचं काम करतात, दमबाजी, दादागिरी, गोंधळ करण्याचं काम करतात, या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांना इशारा देऊ इच्छितो की यावर्षी सर्व ग्रामस्थ एकजुटीनं या टवाळखोरांचा मुकाबला करणार आहेत. आणि कुठलीही घटना जर घडली, कुणाला दमबाजी, दादागिरी किंवा कुठल्या कुस्त्या असो किंवा बैलगाडा शर्यत असो, छबिना मिरवणूक असो किंवा येणारे तमाशा असेल, रहाट पाळणे असेल, त्या ठिकाणी जर कुठल्या प्रकारची दादागिरी केली गेली तर ती सहन केली जाणार नाही. राजकारण, गट-तट विसरून ग्रामस्थ म्हणून याचा मुकाबला सर्व ग्रामस्थ करतील आणि त्यांच्यावरती योग्य ती फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल, ही सगळ्यांनी नोंद घ्यावी. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरा नगरी वार्ता या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा.